लाडक्या बहिणींना आज पैसे पाठवले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। आज 2 लाख लाडक्या बहिणींना खुशखबर। 21 रुपये एप्रिल हप्ता वाटप सुरू। सोबतच लाडक्या बहिणींना 10वा आणि 11वा हप्ता वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच माहिती दिलेली आहे। बघा, आज भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला पैसे पाहायला मिळणार आहेत। सोबतच गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना आता 7 गिफ्ट वाटप सुरू आहेत। कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना एक नवीन योजनेची सुद्धा माहिती आपण देणार आहोत। व्हिडिओमध्ये मी पुढे सगळी माहिती सांगणार आहे। सोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठं गिफ्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 50,000 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे एका योजनेमध्ये आणि 25,000 रुपयापर्यंत गिफ्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे। काय आहे आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज मेसेज येणार, 3 याद्या तयार झालेल्या आहेत। त्या याद्याचं नाव काय आहे आपण डिटेलमध्ये सगळी माहिती पाहणार। कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, काय कारणं होती त्यांची, ती तुम्हाला चूक करायची नाही आहे, लक्षात ठेवा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तर मिळणारच, त्यामुळं आता व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आजपासून पुढे 4 दिवस वाटप सुरू होणार। लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, कारण आता झालेल्या 15 मिनिटाच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आता आजपासून वाटप सुरू करू। लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही खूप उशीर केलेला आहे, त्याबद्दल आम्हाला लाडक्या बहिणींनी माफ करावा आणि आता जो पुढचा हप्ता येणार आहे तो आम्ही धडाकेबाज घेऊन, जे आता उशीर झाला आहे त्यानिमित्तानं आम्ही तुम्हाला आता काही गिफ्टसुद्धा वाटप करणार आहोत, ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। अक्षय तृतीयानिमित्त हे गिफ्ट वाटपसुद्धा असणार आहे आणि राहिलेलं गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। बघा, काय आहे एकंदरीत सगळी माहिती। सोबत गॅस सिलेंडरचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि रेशन कार्डवरती तुम्हाला पैसे वाटप होत आहेत, ते सुद्धा कसे काढायचे सांगतो। प्रत्येक रेशन कार्डवरती महिन्याला 1,000 रुपये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना शेअर करा। व्हॉट्सअपला आपल्या पटापट ग्रुपवरती शेअर करा। व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यांना सुद्धा पैसे कसे काढायचे, काय, हे सगळं मी माहिती सांगणार आहे। आपण जर बघितलं तर आता झालेल्या बैठकीनुसार मोठा निर्णय घेण्यात आला की सरसकट आता लाडक्या बहिणींना वाटप करायचं का, तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं आहे की अर्ज पडताळणी सुरू आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये जी लाडकी बहीण पात्र होईल अशा लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींना। मी जे सांगतो ती लक्षात ठेवायचं। पूर्ण व्हिडिओ एक पळवत व्हिडिओ बघू नका। पळवत व्हिडिओ बघितला की तुम्हाला समजणार नाही। डिटेलमध्ये माहिती घ्या आणि टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी आता सांगत आहे की कोणत्या लाडक्या बहिणी आज पात्र होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की तुम्हाला सुद्धा पैसे यावेत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, संपूर्ण। लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ते आलेले नाहीत, मागचे फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर असेल, तुमचा ऑक्टोबर, नोव्हेंबर कुठलाच हप्ता नाही आला, टेन्शन घ्यायची गरज नाही। मागचे हप्ते रखडलेले सुद्धा लाडक्या बहिणींना देणार। सरकारचं आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींना एक मोठी बातमी दिलेली आहे। मागचे रखडलेले सुद्धा हप्ते येणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते भेटले होते 7 मार्चला भेटले होते की नाही सगळ्यांना 3,000 रुपये, कोणाकोणाला भेटले नाही त्यांनी कमेंट करा। कोणाकोणाला मागचे हप्ते आले नाहीत पटापट कमेंट करा। जर भेटले नसतील तर काय करायचं सांगतो, कारण ते आणि एप्रिलचा हप्ता, मेचा हप्ता, दोन्ही हप्ते तुम्हाला डायरेक्ट बँकेमध्ये खटाखट आज वाटप होणार आहेत। बघा, 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। कोणती सांगतो, 3 महत्त्वाची कामं। मी सगळ्यात महत्त्वाचं आधी सगळ्यात लवकर आपल्या चॅनलवरती सांगत असतो, त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणींनो, आजच तुम्हाला बँकेत जायचं आहे, आजच। का सांगतो, कारण तुमच्या अकाउंटवरती आता प्रॉब्लेम झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींचे अकाउंट बंद झालेले आहेत। बंद का झालेले आहेत सांगतो। 1 एप्रिलपासून नवीन नियम आलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं चालू नाही, म्हणजे देवाणघेवाण कार्ड घाल त्या अकाउंटमध्ये नाही आहे, अशी अकाउंट बंद झालेली आहे। जवळपास भरपूर बँकेंचे, काही बँकेंची तर डायरेक्ट ब्लॉकच केलेला आहे त्यांना, ते पुरं चालूसुद्धा होणार नाही आहे। त्यामुळं आपलं अकाउंट आजच चालू आहे का नाही बघायचं आहे। पोस्टाचं खातं असलं तरी बघायचं आहे। मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तुमचे अकाउंट क्लोज करण्यात आलेले आहेत। कदाचित तुमचं त्याच्यामध्ये व्यवहार नसेल त्या अकाउंटमध्ये, त्यामुळं सुद्धा हे प्रॉब्लेम झालेले आहेत। त्यामुळं
पटकन. ज्या लाडक्या बहिणींचं UPI ID बंद झालं त्याच्या मागचं तेच कारण आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन तुम्ही पैसे पाठवू शकत नाही. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करायचं आहे. आधार कार्ड अपडेट करून ते आजच बँकेत जमा करायचं. कारण DBT होणार आहे, म्हणजेच आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेत पैसे पडत आहेत. त्यामुळे आधार कार्ड आजच अपडेट करा आणि आज दुपारून लगेच तुम्हाला ते अपडेटेड आधार कार्ड तुम्हाला बँकेत जाऊन जमा करायचं आहे. लक्षात ठेवा, पटकन सांगतोय ते केवढं काम करून घ्या, लिहून ठेवा पटापट. दुसरी गोष्ट, अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून 3 गोष्टी तपासल्या जातात. पहिलं तुमचं रेशन कार्ड. लाडक्या बहिणींनो माफ करा, परंतु रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे. कारण रेशन कार्डवरती तुम्हाला प्रत्येक योजना रेशन कार्ड संदर्भातच आहे. तुम्ही लेक लाडकी योजना घ्या, लाडकी बहीण योजना घ्या, तुमची मोफत गॅस सिलेंडर योजना घ्या, नमो शेतकरी योजना घ्या, कुठली पण योजना तुम्हाला रेशन कार्ड असल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डवरती मोठा निर्णय सरकारनं GR काढला, शासन निर्णय काढला की ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डमध्ये आत्ता एप्रिल महिन्यामध्ये EKYC केलेले नाही अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट बाद करा. त्यामुळे रेशन कार्डची EKYC आजच करून घ्यायची आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आता दुसरा डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला, 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्नाचा दाखला काढा. सोबतच आधार कार्ड. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज पडताळणीमध्ये मागितले जातात. तुम्ही म्हणाल आमची अर्ज पडताळणी झालीच नाही. होणार, कुठल्याही क्षणी तुमची अर्ज पडताळणी होणार. त्यामुळे तयार राहा. कुणीही त्यासाठी तयार राहायचं आहे, कुणीही टेन्शन घ्यायचं नाही. मी जेवढं सांगितलं हे 3 डॉक्युमेंट जर तुम्ही काढले तर कोणीही तुमची योजना बंद करणार नाही. सोबत लाडक्या बहिणींना आता 4 ते 5 गिफ्ट आहेत. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता गुढीपाडव्याची साडी वाटप होत आहे. ती साडी तुम्हाला घ्यायची आहे कुठून? रेशन दुकानातनं. दुसरी गोष्ट आनंदाचा शिधा. तिसरी गोष्ट, तिसरं गिफ्ट सांगतोय, 2490 रुपये गॅस सिलेंडरचे 3 गिफ्ट झाले. चौथा गिफ्ट तुम्हाला 25,000 रुपयांचं अनुदान. लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर 25,000 रुपयांचं अनुदान हे सुरू आहे. 4 गिफ्ट झाले. 5वं गिफ्ट, लाडक्या बहिणींना घरकुलासाठी 50,000 रुपये वाढवून दिले. 50,000 रुपये वाढवून दिले. लक्षात द्या, जर तुम्ही अजून घरकुल योजनेला अप्लाय केलं नसेल तर अप्लाय करा. 50,000 रुपये वाढ झालेली आहे. 5वं गिफ्ट झालं. 6वं गिफ्ट, लाडक्या बहिणींना लेक लाडकी योजनेमध्ये 1,01,000 रुपये मिळतात. 7वं गिफ्ट सांगतो. 7वं गिफ्ट, ज्या लाडक्या बहिणींना अजून माहीत नाही त्यांना भाग्यश्री योजना, भाग्यश्री कन्या माझी भाग्यश्री, ह्या योजनेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना 50,000 रुपये मिळत आहेत. तुम्हाला 50,000 रुपये मिळत आहेत. जर तुमच्या घरी लेक नुसती जन्मली तरी तुम्हाला 50,000 रुपये भेटत आहेत. लेक माझी भाग्यश्री या योजनेमध्ये पटकन अर्ज करा. अंगणवाडीमध्ये तुम्हाला हे अर्ज सगळे भेटून जातील पटापट. हे 7 गिफ्ट मोठे लाडक्या बहिणींना पैसे आज वाटप होणार. दुपारून तुम्हाला 3च्या पुढे जे काही पैसे आहेत ते वाटप पाहायला मिळणार आहेत. पटापट आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, पटापट लाईक करा, कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला मागचे पैसे आलेत का. आता कोणाकोणाला 21 रुपये हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट करा. बघा, ज्या लाडक्या बहिणींना पाहिजे त्यांनी कमेंट करतील, ज्यांना नाही पाहिजे त्यांनी नाही करा. परंतु लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, त्यांना माहीत पाहिजेत गोष्टी. तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेतून सुरुवात होणार, तुमची बँक सांगा, मी तुम्हाला सांगतो तुमच्या बँकेत आज पैसे येणार का नाही. तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा कमेंट करा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या जिल्ह्यामध्ये आज वाटप आहे का, कारण यादी आलेली आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे किंवा ग्रामपंचायतमध्ये, या दोन्हीकडे जाऊन तुम्हाला समजणार आहे. चला, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.